खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुझ्या भवानीच्या चरणी प्रार्थना. चहा ठेवले बनवायला मस्त असा. हां, आणि ते ठेवले दूध तापायला. दूध तापवते. मी ना टोमॅटोज घेतलेत, कांदे आणि लसूण. आता यात फक्त ना दरवेळेला आपण खोबरं घेतो ना, तर मी खोबरं नाही घेणार आहे. आता फक्त याचं तिघांचंच वाटण करणार आहे. कोथिंबीर घेईल. हां, याचं वाटण करूया आपण. आता हा आहे हलवा मासा. हलव्याचं आपण आज कालवण करणार आहे. मच्छी रस्सा ते घेतले मस्त असा. हा एकच असा घेतला आहे. हा स्वच्छ धुवून घेतला आणि आता आपण त्याचं कालवण करू आणि तळणार पण आहे, पण मग कालवण करू. याच्या खाली ना मी हे ठेवले. याने काय होतं माहिती का, हे झाले काळा काळा सगळं आमचं, पण याने काय होतं ना, गॅस बचत होते. कुकरची भाप इकडे तिकडे जात नाही ना, म्हणून मग मी हेच वापरते आता. त्याने मग गॅसची बचत होते ना. तर आता आपण टाकूया तेल. तेल टाकल्यावर आपण आज कांदा घेतला नाही आहे, सॉरी आज आपण खोबरं घेतलं नाही. आपण फक्त कांदा, टोमॅटो, थोडेसे जिरे, कोथिंबीर, लसूण असंच घेतलं आहे फक्त. आपण नेहमी खोबरं घेतो ना, आज विदाऊट खोबऱ्याचं बनवणार आहे रस्सा. जरासं वेगळं वेगळं मग जरा बरं वाटतं ना, याची टेस्ट बदलते लगेच. तर चला आता हे छान फ्राय करूया. याच्यामध्ये आपला हा मालवणी मसाला हा टाकला. तिखट आहे म्हणून तेवढाच टाकलाय. आपल्याला याला पण पाहिजे ना. आणि मग आता फ्राय करून घेऊ. थोडी हळद टाकू, मीठ टाकू. तसंच करायचं आहे. स्वयंपाक म्हटलं ना की स्वयंपाकाचं काय, फक्त आपले इंग्रेडियंट्स बदलतात, बाकी आपण तर तसंच असतं ना. त्यामुळे फक्त खोबरं नाही घेतलं ह्या वेळेला, बाकी सगळं घेतलं. तर मग इंग्रेडियंट्स बदलले की जरा पदार्थाची चव वेगळी होते. आणि जरासं नेहमी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा पण येतो ना, म्हणून जरासं वेगळं बनवण्याचा प्रयत्न. चला आता हा मसाला छान भाजून घेते आणि मग दाखवते. आता याला काय करणार आहे आपण, हे वाटण केलं ना आपलं, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो, हे सगळं ना याला लावून घ्यायचं. याला लावून घ्यायचं. हे वेगळे पण बरं का थोडं थोडंसं वेगळं आहे ना. हे कोथिंबीर आणि याची पेस्ट. मग थोडीशी हळद लावून घ्यायची, थोडासा मसाला आणि थोडंसं मीठ, कारण मग आपण भाजीमध्ये मीठ टाकले कालवणामध्ये. मग आता हे मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये लिंबू आहे. जरा लिंबू दे ना मला विकी. फ्रीजमध्ये लिंबू आहे ना, तर लिंबू द्या मला. हे सगळं वाटण आपण केलं ना, हे थोडंसं वेगळं की नाही, आपण आलं लसूणची पेस्ट लावतो, पण मी ह्या वेळेला हाच मसाला असा ह्याला लावला आहे आणि मॅग्नेट करायला ठेवून देते. तोपर्यंत आपला मसाला छान फ्राय होतोय. आणि हे असं लावून ठेवलं आहे की नाही. मज्जा. एकच पदार्थ पण किती छान. आता हा हलवा आहे, आजचा हलवा आणलाय विकीने. हे दे त्यामध्ये. हां, मीठ घेतलं थोडंसं. आणि आता हा लिंबू आहे ना, तो लिंबू पिळते. लिंबू पिळून घेते
म्हणजे हे सगळं मॅग्नेट करून ठेवून द्यायचं नाही का. तर काय प्रकार एकच असतो, म्हणजे एकच भाजी. समजा आपण हलवा आता गेल्या वेळेला आपण वेगळा बनवला होता, ह्या वेळेला थोडासा वेगळा आहे ना. थोडी चव बदलते, मग जरासं बरं वाटतं सगळ्यांना, आणि सगळ्यांना बरं वाटावं, छान वाटावं, जेवण जावं. आधी उन्हाचं जेवण नाही जात, तर मग हे असे प्रकार करावे लागतात प्रत्येक गृहिणीला असं वाटतं ना की बाबा मग पोटभर जेवावं माझ्या घरच्यांनी. मग ती असं काहीतरी असं डोकं लावत असते आणि असं काहीतरी बनवत असते. आता ह्याच्यातलं बघा मी हे तळायला ठेवलं आणि हे आपण भाजीमध्ये टाकू, कालवणामध्ये टाकू है ना. आणि हे तळायला ठेवलं आणि नेहमीचाच आपला मसाला करून घेतला हा. हळद, मीठ, आपला मालवणी मसाला आणि तांदळाचं पीठ, हे इथे घेतले तांदळाचं पीठ. तर आता आपण घेऊ आपलं करायला. आपण हे तांदळाच्या पिठामध्ये थोडं केलं आणि मग आता आपण तळायला घेऊया. असं या मसाला आधी आपण आपला मसाला हे केला आहे ना, आणि आता हे याच्यामध्ये मिक्स करून आपण हे तळायला टाकलं. आजचं असं जरासं वेगळंच होणार आहे नाही का. त्यामध्ये मी जिरे टाकलेत भरपूर आणि खोबरं नाही टाकलं आहे, आणि ह्याच्यामध्ये पण आपण हे नाही टाकलं आहे, मसाला लावला आहे आज आपण त्याला हिरवा. त्यामुळे जराशी वेगळी टेस्ट होईल आणि आपल्या घरांना सगळ्यांना आवडेल असं आपण बनवतो की नाही. आणि मग त्यांनी खाल्लं की मग आपल्याला अगदी संतुष्ट वाटतं. आपल्या घरातील सगळेजण असे व्यवस्थित तृप्त जेवले ना की आपल्याला असं बरं वाटतं, गृहिणींना, सगळ्याच गृहिणींना नाही का. त्यामुळे आपण मनापासून सगळं असं करत असतो. आणि हे ठेवलं ना, हे आहे ना, हे ठेवलं ना तर ही वाफ आहे ना ती इथल्या इथेच लागते ना आपली गॅसची आज. त्यामुळे बचत पण होते. आता हे झाले सगळं काळं झालंय. आता ते किती घासलं, बाईंनी घासले ते, त्यामुळे काय आता. आणि मग ते लवकर ते हाताला लागतं ना, म्हणून जरासं हे करून घासावं लागतं. त्यामुळे नाहीतर मग बघा की आपली गॅसची बचत होते ना. आता आपल्याला गॅसची बचत पण करायला पाहिजे ना. त्यामुळे हे ठेवलं आता आपण हे करायला, आणि याला उकळी आली की आपण हे करू नाही का. आपल्या कालवणाला उकळी आली, गंमत बघा, मस्त जमाडी जम्मत. याच्यावरून ह्या गॅसवर ठेवलं की नाही, मी इकडे ठेवलं आणि मी गॅस तर लावलाच नाही. मच्छा मी इथे पण ठेवले मी. त्यामुळे इथे पण असं याच्यावर पण ठेवले, 2 मिळतात ते, मग याच्यावर पण ठेवलं मी की त्याला उकळी आली. आणि गंमत सांगितली ना तुम्हाला मी गॅस तर पेटवलाच नाही आणि चाललंय. मी म्हटलं अजून उकळी का नाही येते, इकडून इकडे बदली केला ना म्हणून. मग आणि मग असं मस्त असं आपलं त्याला उकळी आली की आपण टाकू. आणि ना हे असा सगळा पसाराचा सगळा पडतच असतो. आणि मग नंतर ते सगळं आवळा, ज्या ठिकाणी काढलं होतं त्या ठिकाणी ठेवा. खूप गोंधळ आपला सगळ्या बायकांचा नाही का. हे असं सगळं लावून ठेवते आता मसाला. कारण एखादा पदार्थ छान होण्यासाठी खूप झटावं लागतं. खूप आपल्या गृहिणींना काय करावं आणि कसा छान पदार्थ बनेल असं आपलं डोक्यात असतं. मग त्यामुळे मग ते तसं आपण करतो. आम्ही गेल्या वेळेला ना डहाणूला गेलो ना, तिथे 1,500ला होता हे हलवा. सॉरी 2,000ला होता. आणि इकडे आलो ना तर इथे कितीला होता, 1,500ला होता मुंबईला. म्हणे पाण्याचा फरक असतो. डहाणूच्या पाण्यामधला महाग असतो, म्हणजे प्रत्येक याच्यावर पाणी वेगळं ना, म्हणून मग तो पाणीचा फरक.
म्हणून मग ते तसं तसं महाग असतं म्हणे. मग तसा तो रुचकर लागतो. डहाणूला कसं काळं काळं पाणी आहे ना, खूप मिठाचं पाणी आहे. आम्ही केळवा बीचला गेलेलो ना, तिथे पण खूप मिठाचं पाणी आहे. आणि याला गेलेलो तिथे पण खूप असं डहाणूला पण आहे ना, असं थोडं काळं काळं पाणी म्हणजे खूप मीठ आहे त्यामध्ये. त्यामुळे त्यातले मासे असतात ते खूप वेगळे असतात असं त्यांचं म्हणणं, की त्यांची त्यांची चव बदलते. हे बघ, हे पण असं छानच झालं की नाही आपलं. आता याच्यामध्ये आपण मासे टाकू ना, हलवा टाकू. हलवा हलवा बनला आहे हलवा. तर हलवा आता हा बारीकच गॅसवर ठेवला आहे. पलटते आता मी. एक पलाट 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 पलाट. पलटलं. आता बघा, हे आपण नाही सगळ्या जणी करत असतो असं असं हाताने. आपल्याला चटका, कोणी चटका लागेल चटका लागेल, पण चटका लागत नाही. ते आमच्या इथे बटाटा वडा बनवणारी आहे, ती ना बटाटा बनवते, पाव वडा वगैरे असा हाताने काढते आणि असा देते, असा हाताने काढते असा देते. मग ती जर रील वगैरे बनलीत खूप, कारण ती गरम गरम तेलातून असा पाव वडा काढते आणि मग देते डिशमध्ये. त्यामुळे तिला बघायला म्हणून एवढे जण येतात की ती कसं गरम गरम असं काढते म्हणून. मग छान बघा, बायकांची नवलच आहे ना अशी. मस्त मस्त त्यांचं वेगळं वेगळं असं स्वयंपाक बनवण्याचं कौशल्य. छान उकळी आली बघा आता त्याला. इथे ठेवलं मी, इथून दिसत नव्हतं ना म्हणून इथे ठेवलं. तर मग आणि कितीही आवरले ना तरी स्वयंपाक करताना पसारा हा पडतो. कारण आपण हे ते बरोबर घेत असतो, वेळ झालेली असते, जेवणाची वेळ, आणि मग सगळ्यांना भूक लागलेली असते. म्हणून आपण काय करतो, बडाबडा करून घेतो आणि सगळा स्वयंपाक झाला की मग सगळं आवरून ठेवतो. मग प्रत्येक याचं आहे. तो मग हे आता कांदा बिंदा चिरला तर आमची सायली पण कांदा पळवते, साग पळवते, नाही का, सगळीकडे पसारा कचरा करून ठेवते. हे बघा, मी कैरी पण टाकली बरं का. कैरीचं सीझन आहे तर कैरी तर हवीच, नाही का. आणि मच्छी म्हटलं तर हवीच हवी कैरी. हे असं झालं आहे. आता आपण याच्यामध्ये एक एक मासा टाकूया. हे बघ, हे आता मी एक एक हे टाकून देते याच्यामध्ये. हे डोक्याची बाजू असते ना, त्याचं हेच करते. माझ्या दुर्वाला डोकं खूप आवडतं. हे असं पीस टाकून दिले आपण. आता बघा कसं मस्त होत आहे की नाही. आणि हे असं वेगळं असं झालं कालवण आपलं. आता हे शिजेल आणि मच्छी लवकर शिजते ना, त्यामुळे मग लवकर होऊन जातं. चला आता हे शिजून देऊया आपण. प्रत्येक गृहिणीने आता बघा दुसरं हे केलं, हे घेतले तळून, हे बघा. आणि आता हे आपण आहे ना जरासं पलटी करूया, कारण आता एक खालून शिजलं असेल ना, तर एका साईडनी पलटी करून घेऊया हळूच असं चमच्याने. मोनिका तर या आपल्या कालवणामधले पीस खातच नाही, तिला तळलेलेच असे आवडतात. तर मोनिका गेले माहेरी, त्यामुळे मला ABCD सगळी, नाही तर ती वाटण गाटण करून देते, मला वाटून बिटून देते आणि मग मी करते आयतं. पण मग आता हे ABCD झेडपर्यंत सगळं करावं लागतं. माझा विकी करतो मदत. आता मगाशी मला हे देऊन गेला, लिंबू दिला त्याने. आता हे करून देऊया आणि त्याच्यावर ठेवूया झाकण. आणि मग थोडंसं पाणी टाकू. आपण नेहमीप्रमाणे टाकतो ना तसं थोडंसं पाणी टाकूया. आणि मग विकी करतो मग मला मदत थोडीशी, कारण झाडू मारून घेईल तो. असे मस्त बघा कसे कुरकुरीत झाले, तुम्हाला दाखवते. हे बघ, हे ना, हे तांदळाच्या पिठाने होतात असे कुरकुरीत असे. आणि हे बघ असं तोडला तुकडा
असा मस्त झाला आहे बघ, कुडकुडीत असा मस्त असा आहे ना. त्यामुळे त्यांना तुम्हाला म्हटलं ना मी, त्यांना मासे खूप आवडतात. त्यामुळे ते जास्त प्रिपेअर माशांकडे त्यांना खूपच आवडतं. त्यांना मासे खूप आवडतात, त्यामुळे विकीला पण आवडतात. मग जसं वार असेल तसं मग ते घेऊन येतात. मग आमच्या इथे नाशिकला भरपूर भेटतात मासे, आणि समुद्राचे पण भेटतात, नदीचे पण भेटतात. कधी कधी आम्ही नदीची पण आणतो नाही का, आणि समुद्राचीही भेटते. थोडी महाग असते पण ठीक आहे ना, मिळतं ना. आणि खायचं आहे तर मग काय करणार, मग महाग असली तरी खाणाऱ्यांना तर हे हवं असतं. आणि प्रत्येक गृहिणी बघा आपला जीव ओतून असं बनवत असते, तर फक्त खाणाऱ्यांनी काय म्हणावं, वा छान बनवला हा, एवढंच हवं असतं तिला, बस दुसरं काहीच नको असतं. आणि मग तेवढं म्हटलं ना तरी तिला खूप बरं वाटत असतं, प्रत्येक गृहिणीला. म्हणजे तिला काही शब्बाशकी असं, पण असं खाताना मुलं म्हटली, म्हणजे घरातले सगळे घरपरिवारातले म्हटले की खूप छान झाले का मम्मी, ओ मम्मी खूप छान झाले, अगो कल्पना मस्त झालं आहे बरं का, असं म्हटलं ना की मग खूप छान वाटतं. आणि आपलं पोट भरून जातं आपोआप, आणि आपल्याला जेवणच म्हणजे आपल्याला जेवूसं नाही वाटत. म्हणजे माझं तरी असं होतं, तर ह्यांनी खाल्लं ना सगळ्यांनी, तर मी म्हणते तुम्ही जेवा जेवा, मी नंतर जेवते. मला जेवणच जात नाही, म्हणजे मला थोड्या वेळाने असं. मग यांचं म्हणणं असं, हा हिचं पोट भरलं, मग माझं पोट भरून जातं. माझ्या मुलांनी खाल्लं छान असं की मला असं तृप्त होतं, मग असं वाटतं की झालं आता. मग नंतर खाते, पण मग तरीसुद्धा असं पहिल्यांदा असं मुलांनी अगदी छान तृप्त खाल्लं की आईचं पोट भरलं. असं असते आपली गृहिणी, प्रत्येक गृहिणी अशीच असते की ती आपल्या घरातल्या सगळ्यांसाठी धडपडत असते. म्हणून मग तिचा सन्मान केला पाहिजे नाही का, घरातल्या स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. ती लक्ष्मी आहे आपल्या घरची, तर तिचा सन्मान केला पाहिजे. तिचं कधी चुकलं बी तर ठीक आहे, ओके असं म्हणून आपण ते जाऊन द्यायचं असतं. आणि मग ती काय मुद्दाम चुकवत नसते नाही का, ती अडून होते ती चुकी. थोडंसं ते पाणी टाकते, कारण ते लगेच मच्छी कशी काय लगेच शिजून जाते, आणि छान वाटतं नाही का घरच्या बाईला. आणि आणि थोडीशी प्रशंसा केली तर काय होतं, छान बनवलं. आणि आपण जेव्हा प्रत्येक गृहिणी जेव्हा बनवत असते ना, त्यामध्ये प्रेम. आता बघा आपण बाहेर खातो तो म्हणतो नाही घरासारखं नाही लागत आहे, का लागत नाही, तर त्यामध्ये आपल्या आईचं, बायकोचं, मावशीचं, काकूचं, आजीचं प्रेम असतं त्यामध्ये. ती प्रेमाने अगदी अलगद असं काय टाकू तर छान होईल, आणि मग वेगळ्या वेगळ्या रेसिपी निघाल्या. आणि मग आपण म्हणतो ना की असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल, असं करून आपल्या कोणाला आवडेल का, असं करून ती प्रेमाने अगदी जीव लावून करत असते. त्यामुळे तो पदार्थ खूप गोड होतो, खूप छान लागतो नाही का. बरोबर बोलते ना मी. आता हे बघा मस्त झालंय असं. आता मस्त तर्री पण आली अशी छान याला. आणि मच्छी पण तळते, इकडे चपाती करते, आणि आता चला लागते पटकन जेवायला घेऊ. चल हे बघा आता कशी मस्त तर्री आलेली आहे ना. तर चला आता जेवण वाढते यांना मी. हे बघा, आणि अशी मस्त तर्री आलेली आहे छान अशी. चला हे बघा छान झाले ना मस्त असं. तर मग नक्की बनवा, तुम्ही पण बनवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लेंबे कशी मस्त तर्रीदार झाले की नाही. आपला मालवणी मसाला छान झाला आहे. आता हे ताट तयार, आपली मच्छी थाळी, हलवा थाळी. हे हलवायचे तुकडे, हलवा थाळी तयार. चला मग कोण कोण येतं आहे जेवायला, चला या मग जेवायला या. तर
तुम्ही पण अशी बनवा. तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आवडले का तुम्हाला? छान आहे ना, मस्त असं. तर तुम्ही बनवा मस्त. हां, चला तर मग, चला जेवायला. जय अंबे, जय अंबे.